नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण मस्त लच्छेदार अशी रबडी बासुंदी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, अगदी मस्त घट्टसर लच्छेदार अशी बासुंदी या ठिकाणी आज आपण बनवलेली आहे. तर ह्यामध्ये कुठंही आपण खवा किंवा मिल्क पावडर याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. तर कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर किंवा खवा ह्याचा अजिबात वापर न करता ही बासुंदी बनवायची आहे. तर सर्वात आधी जाड बेसची एक कढई किंवा भांडं घ्यायचं. त्यामध्ये अगदी 3 ते 4 चमचे पाणी घालायचं. हे नॉर्मल पाणी आहे, कोमट वगैरे पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे. आता ह्यामध्ये मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. तर इथं मी 2 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये याला असं कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आणि ह्यामध्ये एक छोटी ताटली किंवा एक बशी असते ना आपली, ती याच्यामध्ये टाकायची. ह्यामुळे काय होतं, बासुंदी बेसला अजिबात लागत नाही. किंवा तुमच्याकडे जर बासुंदी पात्र असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता. पण माझ्याकडे बासुंदी पात्र नाही आहे, मी त्याचा वापर कधी केलेलाही नाही आहे. मी प्लेट्सचाच वापर करते. आता या दुधाला मस्त दणकून अशी उकळी काढून घ्यायची आहे. दूध अतिशय मस्त खळखळ असं उकळलेलं आहे आणि ह्याच्यावरची जी साय आहे ना, ती आपल्याला आलेली दिसते आहे. तर मैत्रिणींनो, बऱ्याचदा बासुंदी खूप झटपट करायची असते, तेव्हा आपण त्यामध्ये मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर किंवा अगदी खवा ॲड करतो. तर मैत्रिणींनो, आज आपण ह्यामध्ये खवा, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर काहीही वापरणार नाही. तरी देखील अगदी लच्छेदार अशी ही बासुंदी आपण बनवणार आहोत. तर गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे आणि हे असं सारखं कंटिन्यू हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे साईडला किंवा बेसला अजिबात चिटकून बसणार नाही. जाड बेसची कढई असल्यामुळे तशी ही बासुंदी बेसला अजिबात लागत नाही. आणि दुसरी ट्रिक म्हणजे आपण यामध्ये एक स्टीलची प्लेट देखील टाकून घेतलेली आहे. आता हे साईडला लागलेलं जे दूध किंवा साय असते ना, ती अशी चमच्याच्या साहाय्याने सतत हलवत राहायचं आणि ती साय ह्या बासुंदीमध्येच ॲड करायची. आता दुसरीकडे मी कॅरॅमेल बनवून घेते आहे. तर एक पॅन घ्यायचा, त्या पॅनमध्ये साखर घालून घ्यायची. तर इथे मी साधारणपणे 1.5 पाव साखर घेतलेली आहे. आता ही साखर अशी ढवळत राहायची आहे कंटिन्युअस. हा चमचा अजिबात थांबवायचा नाही, चमचा कंटिन्युअस चालवायचा आहे. तर कॅरॅमेल घालून तुम्ही जर ही बासुंदी बनवली तर खायला अगदी अप्रतिम लागते. अगदी तुम्ही एखाद्या डेअरीमधली बासुंदी देखील विसरून जाल आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी प्रयत्नामध्ये ही दाटसर बनून तयार होते. तर आता इथे मी 1.5 पावशर साखर घेतलेली आहे 2 लिटर दुधासाठी. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर हे असं चमच्याने सतत ढवळत राहून याचं मस्तपैकी आपण कॅरॅमेल बनवून घेणार आहोत. तर तुम्हाला जर हवं असेल तर याआधी मी साबुदाण्याची खीर आणि शेवयाची खीर देखील कॅरॅमेल घालून बनवलेली आहे. खायला अतिशय अप्रतिम लागते. आता साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता जरी हे क्रिस्टल दिसत असले तरी देखील काहीच हरकत नाही आहे. ह्याला सतत असं हलवत राहिलं की याचं कॅरॅमेल मस्त तयार होतं. आता साधारणपणे 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता साखर एवढी मेल्ट झालेली आहे. थोडेफार शुगर क्रिस्टल यामध्ये दिसत असले तरी देखील काही हरकत नाही आहे. त्याला आपण असंच चमच्याच्या साहाय्याने सतत हलवत राहून मेल्ट करून घेणार आहोत. तर आता पूर्णपणे आपलं कॅरॅमेल इथे बनवून तयार झालं आहे. याला साईडला ठेवायचं. दूध देखील अगदी मस्त आटलेलं आहे. तर हे दूध आटायला आम्हाला जवळपास 35 मिनिट लागलेले आहेत. आता हे छान असं हलवून घेतलं आहे, दाटसर झालेलं आहे आणि ही आहे काजू बदामची पावडर. मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. तुम्ही पेस्ट करून देखील घालू शकता. ही स्टेप माझ्याकडून रेकॉर्डिंग करायची राहिलेली आहे. काजू बदाम घ्यायचे, मिक्सरच्या जारमध्ये घालायचे आणि त्याची मस्तपैकी पावडर किंवा पेस्ट करायची आणि ह्या आटवलेल्या दुधामध्ये टाकायची. हा सिक्रेट पदार्थ जर तुम्ही ह्या बासुंदीमध्ये टाकला तर तुम्हाला खवा किंवा मिल्क पावडर घालण्याची अजिबात गरज पडणार नाही. तर याचा काजू बदाम घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. आता जरी ह्या गुठळ्या दिसत असल्या तरी चमच्याच्या साहाय्याने या सगळ्या गुठळ्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत. तर ही जी कॅरॅमेलची खीर आहे ना, ही खायला खूप छान लागते, दाटसर लागते आणि अजिबात खव्याचा वापर न करता देखील खूप मस्त क्रीमी म्हणजे अगदी मलाईदार होते. आता हे कॅरॅमेल हळूहळू या खिरीमध्ये घालून घ्यायचं आहे. कारण हे घालताना खूप काळजी घ्यावी लागते. बऱ्याचदा आपल्या हातावर याची वाफ देखील येऊ शकते आणि गॅसची फ्लेम देखील अगदी कमी ठेवायची आहे.
तर आता ह्या कॅरॅमलचा गोळा जरी झाला असेल कढईमध्ये, काहीच हरकत नाही, अजिबात घाबरायचं नाही. चमच्याच्या साहाय्याने सतत ढवळत राहायचं. हे कॅरॅमल आपल्या बासुंदीमध्ये अगदी एकजीव होऊन जातं. त्यामुळे हा गोळा झाला तरी अजिबात घाबरायचं नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही ह्या पद्धतीने एकदा बासुंदी नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा जर खाल तर वारंवार नक्कीच बनवाल. आता हे कॅरॅमल मी असं छान असं यामध्ये मिक्स करून घेते आहे. तुम्ही बघू शकता याचं कुठेही क्रिस्टल जास्त प्रमाणात आपल्याला दिसत नाही आहे. आता याला छान अशी आपण उकळी काढली आहे. ड्रायफ्रूटची पावडर आणि कॅरॅमल दोन्हीही यामध्ये अगदी एकजीव असं झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही देखील अगदी मस्त लच्छेदार रबडी म्हणा किंवा बासुंदी म्हणा नक्की बनवा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण विलायची पावडर घातलेला आहे. विलायची पावडर कुठलीही रेसिपी करताना सगळ्यात शेवटी घालायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर जशाला तसा टिकून राहतो. तुम्ही जर आधी घातला तर वाफेसोबत त्याचा फ्लेवर उडून जातो. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स वापरून बासुंदी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.